तर यंदा लालबागच्या राजाचं 91वं वर्ष आहे। मंडळाकडून जय्यत लालबागच्या राजाचं 91वं वर्ष आहे। या तयारी जी आहे ती जोरदार करण्यात आलेली आहे। पहाटे 4 वाजताच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा सुरू होणार आहे। सकाळपासूनच भाविकांची बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी होणार आहे। वर्षभराची प्रतीक्षा आता संपली असून आता अवघ्या काही तासांवरती आपला बाप्पा आपल्या घरामध्ये येणार आहे। आणि यातच सर्वात खास म्हणजे मुंबईतच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजाचं यंदाचं काय नेमकं खास नियोजन असणार आहे आपण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळेजी यांच्याकडून जाणून घेणार आहोत। TV9 मध्ये आपलं स्वागत। कशा पद्धतीचं यंदाचं नियोजन असणार आहे? किती वर्ष आहे यंदाच्या राजाचं? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 91वं वर्ष आहे आणि यावर्षी देखील आम्हाला अपेक्षा आहे की लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबई महाराष्ट्रातूनच नव्हे हिंदुस्थानातूनच नव्हे तर जगभरातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि ह्या सगळ्या येणाऱ्या करोडो भाविकांचं दर्शन लालबागचा राजा उत्सव मंडळ त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे। बाप्पाचं दर्शन घेऊन ते संपूर्ण भाविक आपापल्या घरी एक चांगला आशीर्वाद घेऊन जायला पाहिजे, आनंदाने जायला पाहिजे। या दृष्टीने मंडळ नेहमी तत्पर असते। सकाळी 4 वाजता म्हणजे 7 तारखेला उद्या गणेश चतुर्थी आहे, तर सकाळी पहाटे 4 वाजता लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापना पूजेस सुरुवात होईल आणि नंतर साधारण पूजा संपल्यानंतर 6 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचे दर्शन संपूर्ण भाविकांना ओपन होईल। मंडळाचे म्हणजे जे आपण दरवर्षी रूप बघतो त्याप्रमाणे लालबागच्या राजाचे जे अलंकार आहेत, मोठा हार आहेत, बाजूबंद आहेत, सोनपट्टा आहे, कडे आहेत, तोडे आहेत, या पद्धतीने बाप्पाचे दरवर्षी जे नित्याचे अलंकार ते आहेत, त्यामध्ये हा मुकुट त्यामध्ये भर झालेला आहे यावर्षी। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते लालबागचा राजा गणेश उत्सवाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळेजी। त्यांनी उद्या होणाऱ्या गणेश उत्सवानिमित्तचा सर्व इत्थंभूत अशी माहिती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह मेहरुती गणकवार, TV9 मराठी, मुंबई।